हॅलो फ्रेंड्स, जसे की तुम्ही व्हिडिओच्या थंबनेलमध्ये बघितलं, आज आपण ITI रिझल्ट पाहणार आहोत. तर त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला Google Chrome ओपन करायचं आहे आणि त्यावरती सिम्पली या प्रकारे स्किल इंडिया डिजिटल असे सर्च करायचं आहे. तर बघा, इथं आपल्यासमोर स्किल इंडिया डिजिटल असा एक तिसरा ऑप्शन येतोय. तर त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर जो आपल्यासमोर फर्स्ट लिंक येईल स्किल इंडिया डिजिटल, त्यावरती क्लिक करून द्यायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर हीच ऑफिशियल लिंक ओपन होईल, वेबसाईट ओपन होईल. तर इथं वेबसाईट ओपन झाल्यानंतर आपल्यासमोर जो वेबसाईट दिसते, तर त्यावरती जो राईट साईडला प्रोफाईलचा आयकॉन आहे, तर त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तर चला आपण त्यावरती क्लिक करूया. क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर लॉग इन हा एक ऑप्शन दिसतोय, तर त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर 4 ऑप्शन असे दिसतील. तर त्यातील आपला जो लास्ट ऑप्शन आहे ITI रिझल्ट, यावरती क्लिक करून द्यायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक नवीन टॅब ओपन होईल, जिथे आपल्याला रिझल्ट पाहता येईल. तर बघा, अशी ओपन झाल्यानंतर आपल्याला जे लेफ्ट साईडला वरती 3 डॉट दिसतील, त्यावरती क्लिक करून लॉग इन यावरती क्लिक करायचं आहे. यामध्ये 2 ऑप्शन दिसतील, ते म्हणजे CITS आणि CTS. तर त्यामध्ये आपल्याला CTS हा ऑप्शन निवडायचा आहे. CTS ऑप्शन निवडल्यानंतर यामध्ये 2 ऑप्शन आहेत, त्यामध्ये एक्झामिनेशन हा ऑप्शन निवडायचा आहे. असा निवडल्यानंतर आपल्यासमोर जो लास्ट ऑप्शन दिसतोय ट्रेनी, ह्यावरती क्लिक करून द्यायचा आहे. क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असे 2 ऑप्शन दिसतील, त्यामध्ये आपल्याला एंटर PRN नंबर हा सांगितला आहे. तर ते आपलं PRN नंबर क्लिक करून घेऊ. तर PRN नंबर काय असतो हे मी व्हिडिओचा शेवट तुम्हाला एक फोटो दाखवेन, तर त्यामध्ये तुम्ही बघून घ्या. किंवा आपला जो ITIचा जो ID असतो, आयडेंटिटी कार्ड, त्यावरती आपल्याला असा मेन्शन असतो. तर बघा, आपण इथं आपला PRN नंबर टाकून घेऊ आणि आपली जी डेट ऑफ बर्थ आहे, तर ती एक इथं आपण टाकून घेऊया. टाकल्यानंतर इथं सिम्पली सेट करायचं आणि लॉग इन यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर बघा, आपल्यासमोर एक असा एक नवीन पेज ओपन होईल. तर इथं असं लोडिंग घेतल्यानंतर आपल्यासमोर एक असं नवीन पेज ओपन झाल्यानंतर जो राईट साईडला 3 डॉट दिसतील, त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केल्यानंतर जो व्ह्यू रिझल्ट आहे व वरून 3 नंबर ऑप्शन, त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असा एक ऑप्शन दिसेल. तर इथं तुम्ही बघू शकता, जे 2 ऑप्शन आहेत, जे इथं 2023 इयर 2 असे सांगितले आहेत. तर तिथं आपल्याला रिझल्ट दिसतोय. इथं टर्म 1 आणि 2 आहे आणि नंतर इथं आपल्याला रिझल्ट इज नॉट डिक्लेअर असं म्हणायला लागलं आहे. म्हणजे आता अजून रिझल्ट डिक्लेअर झालेला नाही. तर तुम्ही ज्यावेळेस रिझल्ट डिक्लेअर होईल, त्यावेळेस तुम्ही इथं येऊन सिम्पली ह्याच पद्धतीने रिझल्ट आपला पाहू शकता. तर बघा, त्या टायमाला कोणाची अडचण येऊ नये किंवा कोणाला प्रॉब्लेम येऊ नये, त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवला आहे. धन्यवाद. तर व्हिडिओ आवडला असेल, लाईक आणि शेअर, सबस्क्राईब. तर जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की तुमच्या आयडीवरती ज्या आयडी असते, तर त्यावरती तुमचं नाव, तुमचा रोल नंबर आणि डेट ऑफ बर्थ ही मेन्शन असते. तर तुम्ही इथं बघू शकता. तर इथं तुमचं नाव, डेट ऑफ बर्थ हे आहे, रोल नंबर पण आहे. तर इथं मी हे ब्लर केलं आहे. तर जिथं तुमचा एंटर PRN नंबर आहे, तर त्या जागी तुमचा रोल नंबर टाकायचा आहे आणि डेट ऑफ बर्थ टाकून सिम्पली लॉग इन करायचं आहे. तर तुमचं हे जे रिझल्ट आहे ते तुम्हाला बघण्यासाठी उपयोगी पडेल. आणि या वेबसाईटची लिंक पाहिजे असेल तर मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो. तिथून तुम्ही सिम्पली क्लिक करून तुमचा रिझल्ट पाहून घ्या. आणि हा व्हिडिओ आवडल्यास तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. म्हणजेच यासारखे व्हिडिओ तुम्हाला पुन्हा लवकरात लवकर मिळून जातील. धन्यवाद.